नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट जी आली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये आता मित्रांनो, कोणत्या महिलांना इथून पुढे जो लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार आहे आणि नवीन डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ती सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। आणि कोणत्या महिलांना इथून पुढे लाडक्या बहिणीचा हप्ता मिळणार नाही त्याची माहिती पण आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमच्या अशाच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे लाडकी बहिणी योजनेबाबत सर्वात मोठी अपडेट आली आहे। त्यामध्ये अपडेट काय असणार आहे तर त्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत। तर त्या महिला कोणत्या आहेत ती सर्व माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघू। लाडकी बहिणींना डिसेंबरचा हप्ता आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे। मात्र त्यापूर्वीच या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे। ती म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आली होती। त्यानंतर जुलैपासून या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत। नोव्हेंबर पर्यंतचे पैसे हे महिलांना मिळाले आहेत आणि आता डिसेंबर महिन्याचे पैसे कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे। त्या दरम्यानच विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण ही योजना प्रचाराचा मुद्दा बनली होती। या योजनेवरून विधानसभा निवडणूक काळात वातावरण चांगलंच तापलं होतं। त्यानंतर महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती। तर दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना 3,000 रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती। त्यामध्ये पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं तर ही योजना बंद पडेल, निवडणुकीसाठी ही योजना सुरू करण्यात आली असा आरोप देखील महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता। पण आता पुन्हा एकदा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे। त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। ते पुढे बोलताना म्हणाले की ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे अशा लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजेच मित्रांनो, पहिलं जे डॉक्युमेंट आहे आणि पहिली जी आता अट आहे, ज्या महिलांचे 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न आहे अशा लाडक्या बहिणींना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। त्यानंतर दुसरी जी अट आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या योजनेत कर भरणाऱ्या महिलांना अर्ज अपेक्षित नाही। लाडक्या बहिणी योजनेसाठी जे आधीचे निकष आहेत तेच कायम राहणार आहेत। दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्या या वक्तव्यानंतर आता ज्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे किंवा ज्या महिला कर भरतात अशा महिलांना इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि यांचे अर्ज हे बाद होण्याची शक्यता आहे। अशा प्रकारे हे होतं लाडक्या बहीण योजनेविषयी सर्वात मोठं अपडेट। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।